तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। महागाईच्या भडक्यात होरपळणाऱ्या सामान्य जनतेला दिलासा देण्याऐवजी केंद्र सरकार केवळ आश्वासनांची गाजरे आणि मेलोडी चॉकलेट्स देण्याचा स्टंट करत असल्याचा आरोप करत काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे। बुलढाणा जिल्ह्याच्या शेगाव शहरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी वाहनधारकांना थेट मेलोडी चॉकलेट वाटून केंद्र सरकारचा एक अनोखा आणि उपरोधिक निषेध नोंदवला आहे। पेट्रोल डिझेलची सातत्याने होणारी दरवाढ आणि टंचाईच्या निषेधार्थ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने शेगाव येथील केवलराम रामेश्वर पेट्रोल पंपावर हे मेलोडी आंदोलन छेडण्यात आले। काँग्रेस नेते रामविजय बुरुंगले आणि स्वातीताई वाकेकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी या पेट्रोल पंपावर जोरदार ठिय्या मांडला। यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार आणि भाजपाविरोधात प्रचंड घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला। आंदोलनकर्त्यांनी हातात फलक घेऊन जनतेला गाजर मित्राला मेलोडी आणि मेलोडी खाओ महागाई भूल जाओ अशा अत्यंत उपरोधी घोषणा दिल्या। पेट्रोल भरण्यासाठी येणाऱ्या वैतागलेल्या वाहनधारकांना चॉकलेट देऊन सरकार तुम्हाला असंच गोड बोलून फसवतंय अशी जाणीव कार्यकर्त्यांनी करून दिली। महागाई कमी न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा यावेळी काँग्रेस नेत्यांनी दिलाय। MCN न्यूज मराठी करिता रवी शेगोकार, शेगाव। आंदोलन करण्यात आले, कशाचं आंदोलन? आज आपण पाहतो आहे की संपूर्ण देशभरामध्ये ज्या पद्धतीनं असंतोषाचं वातावरण आहे, शेतकऱ्यांचे कामगारचे दिवस आहेत आणि कुठेतरी त्याला शेतीचे काम करायसाठी ट्रॅक्टर मिळत नाही। तर कारण काय आहे, तर ज्या पद्धतीनं त्यांना पेट्रोल डिझेलचा पुरवठा व्हायला पाहिजे तोही होत नाही। त्यांच्या कामगिरी सोडून त्यांचे ट्रॅक्टर त्या ठिकाणी लाईनीला लागलेला आहे। सर्वसामान्य माणूस असेल तोही याच्यामध्ये भरडला जात आहे, त्यालाही त्याचे कामधंदे सोडून या ठिकाणी पेट्रोल डिझेलसाठी लाईनमध्ये लागावं लागेल। हा एक बाब। दुसरी बाब ही आहे की गेल्या 7 दिवसामध्ये यांनी 8-8 रुपयांनी 3दा त्यांनी दरवाढ केलेली आहे। ही सर्वसामान्यांचं कंबरड मोडणारी दरवाढ आहे। आज आपण पाहतो आहे की देश ज्या पद्धतीनं एक युवा वर्ग असेल या सर्वांना वाटते की आपला देश पुढे गेला पाहिजे, पण यांनी सर्वसामान्यांचे बेहाल करणं लावलेले आहेत। शेतकऱ्यांना वेळोवेळी ज्या पद्धतीनं डिझेलचा पुरवठा व्हायला पाहिजे तो होऊन नाही राहिला आहे। वाढलेली दरवाढ जी आहे त्याचा काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही सर्वप्रथम निषेध करतो आहे। सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता आहे आणि जनतेच्या प्रश्नांसाठी आम्ही सातत्यानं जन आंदोलन करून या सरकारला जे झोपलेलं आहे आणि परदेश दौरे करण्यामध्ये व्यस्त असलेल्या पंतप्रधानांचा देखील आम्ही निषेध करतो की आज जनता बेहाल आहे। त्यांच्या प्रश्नाकडे तुम्ही लक्ष द्या। मेलोडी वाटण्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला जे आनंद वाटते आहे आणि त्या पद्धतीनं हास्य जे आहे ते तुमचं सर्व रील्सच्या माध्यमातून तुम्ही जनतेचं त्या ठिकाणी हासा करत आहे का, असाही प्रश्न सर्वसामान्य जनतेचा आहे। म्हणून या दरवाढीचा आम्ही इंधन दरवाढीचा निषेध करतो। काँग्रेसकडून तुमची भूमिका काय आहे? पुढच्या काळामध्ये आजही अनेक प्रश्न आहेत। आपण गेल्या काळात पाहिलं की सर्व विद्यार्थी जे आहेत जे नीटची परीक्षेसाठी प्रिपेअर करत होते त्याही विद्यार्थी त्यांचे पालक देशभरातले 23 लाख पालक आणि त्यांचे विद्यार्थी जे आहेत ते यांना पुन्हा परीक्षेला सामोरे जावं लागते। त्यांची मानसिकता ढासळत चालली आहे। 4 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली। म्हणजे कुठेतरी सरकारपासून आपल्या काय अपेक्षा आहेत हे या लोकांना असं वाटायला लागलं आहे की आपण नाउमेद होता या परीक्षा पद्धतीवरचा आणि भाजप सरकारवरचा लोकांचा विश्वास उडालेला आपल्याला सातत्यानं दिसत आहे। म्हणून जनतेच्या प्रश्नासाठी आणखीन कणखरपणे काँग्रेस ही रस्त्यावरची आंदोलनं करण्यासाठी सज्ज आहे। आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेलच्या दरवाढीच्या विरोधात इथं आंदोलन काँग्रेस पक्षाच्या वतीने इथं आंदोलन करण्यात आलं आणि ग्राहकांना जनतेला आपले पंतप्रधान जसं बाहेर देशात जाऊन मेलोडी वाटत आहेत त्याचा निषेध म्हणून आम्ही सुद्धा इथं मेलोडीचं वाटप केलेलं आहे आणि यापुढे जनतेच्या सोबत राहून आम्ही यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा आमचा मानस आहे। शेगाव शहर व तालुक्यातील शेतकऱ्यांना जे पेट्रोल डिझेलचं जे तुटवडा भासत आहे तो कुठं भासू नये, कारण येणारे दिवस पेरणी पाण्याचे आहेत आणि शेतकऱ्यांना डिझेल कसं मिळेल यासाठी आम्ही पेट्रोल पंप चालकासोबत आताच चर्चा केली आणि त्यांनी पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन देऊन तसं पद्धतीचं नियोजन करण्याचं आम्हाला आश्वासित केलं।